मित्रांनो, काही नाते अशी असतात जी कधी शब्दात मावत नाहीत. त्यांना नाव असतं, पण त्यांची खोली मोजता येत नाही. आईवर सगळे लिहितात, बोलतात, प्रेम व्यक्त करतात, पण एक माणूस असतो जो शांतपणे सगळं सहन करत असतो. तो कधी स्वतःसाठी जगतच नाही, तो फक्त आपल्यासाठी जगतो. तो म्हणजे बाप. बाप म्हणजे काय असतो ना? बाप म्हणजे उन्हात जळणारी सावली. बाप म्हणजे स्वतः भुकेला राहून पोराला पोटभर जेवण देणारा हात. बाप म्हणजे रात्रभर जागून उद्याचा विचार करणारा मेंदू. बाप म्हणजे डोळ्यात अश्रू असतानाही चेहऱ्यावर हसू ठेवणारा धीर. तो कधी बोलत नाही, तो कधी तक्रार करत नाही, तो कधी मला त्रास होतोय असं म्हणत सुद्धा नाही. कारण त्याला माहीत असतं, जर तोच कोसळला तर घर उभं राहणार कसं? आपण लहान असतो तेव्हा त्याच्या खांद्यावर बसून जग बघतो. आपल्याला वाटतं हा माणूस खूप मजबूत आहे, तो कधी थकतच नाही. पण खरं काय असतं माहितीये? तोही थकतो, तोही हरतो, तोही रडतो. फरक फक्त इतकाच असतो, तो हे सगळं आपल्यापासून लपवतो. शाळेची फी भरताना कधी त्याने स्वतःचे कपडे घेतले नाहीत. आपल्या स्वप्नांसाठी त्याने स्वतःची स्वप्न गाळली. आपण म्हणतो, बाबा मला हे पाहिजे. तो कधी नाही म्हणत नाही. पण कधी विचार केलाय का त्याला काय पाहिजे होतं? तो आपल्यासाठी दिवस रात्र कष्ट करतो, घाम गाळतो, जगाशी लढतो. आणि आपण मात्र मोठे झाल्यावर त्याच्याशी बोलायलाही वेळ काढत नाही. फोनवर बोलताना बिझी आहे असं म्हणतो, पण त्याच्या मनात मात्र एकच विचार असतो, माझा मुलगा किंवा माझी मुलगी ठीक आहे ना? कधी त्याच्यासोबत बसून गप्पा मारल्या आहेत का? कधी त्याच्या आयुष्याबद्दल विचारलं आहे का? त्याने किती संघर्ष केला, किती वेळा स्वतःला हरवलं, फक्त आपल्याला जिंकवण्यासाठी. तो रागवतो, ओरडतो, कधी कठोर वाटतो, पण त्याच्या त्या कठोरपणामागे एक भीती असते, माझं लेकरू चुकीच्या वाटेवर जाऊ नये. त्याचा राग म्हणजे द्वेष नसतो, तो प्रेमाचं दुसरं रूप असतं. जगात सगळे आपल्याला सोडून जाऊ शकतात, पण बाप तो शेवटच्या श्वासापर्यंत आपल्यासाठी उभा असतो. आपण पडलो तर हात देणारा तोच, आपण हरलो तर उभं करणारा तोच. पण दुःखाची गोष्ट काय आहे माहितीये? आपण त्याची किंमत करतच नाही. तो असताना समजून घेत नाही. तो निघून गेल्यावर त्याचा आवाज मात्र आठवत राहतो. त्याचं हसणं आठवतं, त्याची काळजी आठवते, पण तेव्हा मात्र खूप उशीर झालेला असतो. म्हणून आजच, आत्ताच जर तुमचा बाप तुमच्या सोबत असेल ना, तर त्याच्याकडे जा, त्याचा हात पकडा आणि फक्त एक वाक्य बोला, बाबा तुम्ही खूप महत्वाचे आहात माझ्यासाठी. तुम्ही बघाल त्याच्या डोळ्यातलं पाणी, त्याचं आयुष्यभराचं समाधान असेल. बाप हा शब्द छोटा आहे, पण त्याचं अस्तित्व मात्र खूप मोठं आहे. तो कधी प्रसिद्ध होत नाही, तो कधी कौतुक मागत नाही, पण त्याच्याशिवाय आपलं अस्तित्वच नसतं. आयुष्यात कितीही मोठे व्हा, कितीही यश मिळवा, पण एक गोष्ट मात्र कधीही विसरू नका, तुमच्या यशामागे एक माणूस शांतपणे उभा होता, ज्याने स्वतःचं आयुष्य जाळून तुमचं आयुष्य उजळवलं. तो म्हणजे तुमचा बाप. बापाचा विसर पडू देऊ नका मित्रांनो, कारण जगात सगळं काही मिळेल, पण बाप पुन्हा कधीच मिळणार नाही.